स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य. म्हणजेच मित्रांनो, 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे, त्याचे आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा, कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. मित्रांनो, आत्ताच कुंभ राशीला साडेसातीचे तिसरे चरण चालू आहे आणि लवकरच साडेसाती ही कुंभ राशीची संपणार आहे. त्याचप्रमाणे येणारा फेब्रुवारी महिनासुद्धा त्यांना एक नवीन प्रगती, नवीन आशा, नवीन संधी देण्याचा ठरणार आहे. नवीन संधी तुम्हाला मिळू शकते, नवीन तुमची प्रगती होणार आहे, नवीन चांगलं काम तुम्हाला येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. तर कसा असणार आहे हा फेब्रुवारी महिना, चला आपण आता जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की कुंभ राशीचं आरोग्य फेब्रुवारी महिन्यात कसं असणार आहे. मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यात तुमचं आरोग्य अतिशय उत्तम असणार आहे. किरकोळ आजार जर सोडले तर कुठलाही मोठा आजार तुम्हाला होणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याची पथ्य पाळायची आहेत. म्हणजेच काय, तुम्ही जर प्रवासात निघाला असाल तर प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष तुम्हाला करायचं नाही. त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही. म्हणजेच काय की फास्ट फूड असेल, हे अन्नपदार्थ तुम्हाला सेवन करायचे नाही आहे. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात आरोग्याची थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा, व्यायाम करा. रोज सकाळी उठून व्यायाम तुम्ही नक्कीच केला पाहिजे. येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे, प्रगतीचा असणार आहे. नोकरीमध्ये चांगल्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचं प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुमचा फेब्रुवारी महिन्यात पगारवाढसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या काळात तुमचे जे सहकारी असतील त्या सहकाऱ्यांसोबत तुमचा गैरसमज होणार नाही, तुमचे भांडण होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजेच काय की तुमच्या नोकरीमध्ये जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांशी सहकार्याने तुम्ही राहिलं पाहिजे आणि एकोप्याने तुम्ही एकमेकांसोबत राहिलं पाहिजे. जर कोणाशी भांडण होत असतील तर संयम पाळा आणि संयमातून मार्ग तुम्ही नक्कीच काढा. म्हणजेच काय, कोणाशी भांडण करत बसू नका. नोकरीमध्ये चांगली जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे, चांगली संधी तुम्हाला मिळणार आहे आणि चांगल्या संधीचं सोनंसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करणार आहात. आणि नवीन जबाबदारी तुम्ही चांगल्या प्रकारे पार केल्यानंतर तुम्हाला चांगली पगारवाढसुद्धा मिळणार आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला प्रमोशनसुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे. फक्त नोकरीमध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे मित्रांनो की संयम ठेवायचा आहे. कोणाशीही भांडण करायचं नाही. जर एखाद्या गोष्टी तुम्हाला अपशब्द जर कोणी बोलत असेल तर थोडासा संयम ठेवा आणि आपलं काम चालू ठेवा. त्यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक स्थिती येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींची कशी असणार आहे. आर्थिक स्थिती तुमची अतिशय चांगली असणार आहे. आर्थिक आवक तुमची वाढणार आहे. जुने जे तुमचे येणे असतील ते येणे तुमचे वसूल होणार आहे. एखाद्या ठिकाणावर तुम्हाला कर्ज मिळणार असेल ते कर्ज तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीतून परतावा तुमचा चांगला मिळणार आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी तुमची डील पण होऊ शकते, व्यवसायाची तुमची डील होऊ शकते किंवा तुमचं एखादी डील अडकलेली असेल ती अडकलेली डील तुमची येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होऊ शकते. म्हणजेच काय की येणारा फेब्रुवारी महिना हा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की चांगला लाभ तुम्हाला गुंतवणुकीतून मिळणार आहे, चांगलं परतावा तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीत काय की नोकरदार वर्गासाठी येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर बघूया की मित्रांनो की विद्यार्थी वर्गाने येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात अभ्यासात आपलं सातत्य ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर सातत्य अभ्यासात ठेवलं तर येणारा जो तुम्हाला जे मिळणारं यश आहे ते यश पण तुम्हाला नक्कीच मिळत असतं. किंवा एखादी परीक्षा असेल त्या परीक्षेच्या दरम्यान तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा असेल, स्पर्धा परीक्षा तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे. एकंदरीत काय मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींनी, विद्यार्थी वर्गाने एकंदरीत अभ्यासात सातत्य ठेवा. एक दिवस अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी नाही केला असं न करताच कंटिन्यू तुम्ही 2 तास 3 तास तुमचा जो वेळ असेल त्या वेळेनुसार तुम्ही अभ्यासात करत जा. अभ्यासात तुम्ही सातत्य ठेवा, नक्कीच तुम्हाला यश हे मिळणार आहे. मित्रांनो की सातत्य जर नसेल तर अपयश तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवा.
स्पर्धा परीक्षा असेल, गव्हर्नमेंटच्या काही एक्झाम तुम्हाला द्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच एक्झाम द्या. विदेशात तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असेल तर तो सुद्धा मार्ग तुमचा येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात मोकळा होणार आहे. विदेशात शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग तुमचा हा मोकळा होणार आहे. उच्च शिक्षणासाठी जर त्यांना ॲडमिशन घ्यायची असेल, त्यांच्या ॲडमिशनचं काही अडचणी येत असतील, त्या अडचणीसुद्धा तुमच्या येणाऱ्या काळात ह्या दूर होणार आहेत. म्हणजेच एकंदरीत काय की येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. नवीन ग्राहक तुम्हाला मिळणार आहे, नवीन योजना तुम्ही आखणार आहात, नवीन व्यवसाय तुम्ही टाकणार आहात, नवीन इन्व्हेस्टमेंट तुमच्या व्यवसायात येणार आहे. एकंदरीत काय की नवीन ग्राहक, नवीन संकल्पना तुम्ही फेब्रुवारी महिन्यात राबवणार आहात. यामुळे नक्कीच कुंभ राशीच्या व्यक्तींचा चांगला फायदा हा होणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगले दिवस येणार आहेत. नवीन ग्राहक मिळणार आहेत, त्यामुळे नवीन संधी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. ज्यांना नवीन व्यवसाय टाकायचा आहे ते सुद्धा येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात नवीन व्यवसाय हे टाकू शकतात. मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा जो फेब्रुवारी महिना आहे तो फेब्रुवारी महिना अतिशय चांगला असणार आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला संयम ठेवायचा आहे. कोणतीही गोष्ट करत असताना संयम ठेवा, संयमाने वागा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी